सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग सुरू करूया आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे चांद मातला, भाग 128. रवी शेठ आणि शारदानं शशी आणि चंद्रासाठी आज टेरेसवर त्यांचं सरप्राईज हनीमून प्लॅन केला आणि कपडे घेऊन या असं खोटं बोलून त्यांना वर पाठवलं आणि टेरेसचा दरवाजा लावून घेतला. आणि ही सगळी सजावट बघितली आणि शशीनं चंद्राला उचलून मिठीत घेतली आणि त्या फुलांनी सजवलेल्या गादीवर तिला आणून टाकलं. आता तो तिच्याकडे फार प्रेमळ नजरेनं बघत होता. अधूनमधून त्या आकाशातल्या चंद्राकडे सुद्धा बघायचा आणि जमिनीवरचे हे दोन चंद्र आकाशातल्या त्या चंद्राला साक्षी म्हणून आज एक होणार होते. आणि आता शशीनं तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला आणि तिच्या नाभीजवळ त्याचे ओठ टेकवले. तशी चंद्रा फार शहारली, उत्तेजित झाली आणि त्याच्याकडं पाठ करून एका बाजूला वळली आणि तिची कमनीय बांध्याची नाजूक घाटदार कंबर शशीला दिसू लागली. शशीनं तिथून सुद्धा पदर तिच्या शरीरावरून बाजूला केला आणि तिची गोरी सरपातर कंबरवरून त्यानं हळूवार हात फिरवला. त्याच्या बोटांच्या हळूवार स्पर्शानं ती खूप लाजून चूर होत होती. एरवी गुंडांना फटके देणारा त्याचे दणकट राकट हात आज फुलासारखे मुलायम झाले होते आणि तिच्या कमरेवरून मोरपिसासारखे फिरत होते आणि त्याच्या स्पर्शाची अनुभूती मिळून तिला स्वर्गीय सुख मिळत होतं. एखाद्याचा स्पर्शसुद्धा इतका वेल्हाळ आणि मंत्रमुग्ध करणारा असू शकतो हे चंद्राला पहिल्यांदा कळत होतं. आणि तिच्या कमरेवरून हात फिरवता फिरवता शशीनं हळूच तिची कंबर दाबली आणि तिथं किस केला. तशी चंद्रा उत्तेजित झाली. तिच्या छातीमध्ये धडधड, पोटात गोळा आणि मांड्यांमध्ये सळसळ हे पुन्हा पुन्हा तिच्या बाबतीत सगळंच व्हायला लागलं आणि प्रणयाचे सगळीकडून बाण तिला ढसायला सुरुवात झाली. शशीचा सुद्धा स्वतःवरचा ताबा सुटायला सुरुवात झाली होती. चंद्रानं लाजून आकाशाकडे तोंड केलं आणि ती त्याच्यासमोर झोपलेली होती. पुन्हा त्याच्याकडे लाजून बघायला लागली. तिच्या डोळ्यात आता त्याला खूप काही दिसत होतं. चंद्राचं शरीर बंड करून उठलं होतं आणि तेच बंड तिच्या डोळ्यातही दिसत होतं. अख्खं शरीरसुद्धा आता चंद्राशी बगावत करत होतं आणि शशीला फितूर व्हायला लागलं होतं. शशीनं तिच्या ओठांचा नाद सोडून दिला आणि तिच्या गोऱ्या पाठीवर त्याने ओठ टेकवले. चंद्राची आता जी बाजू दिसेल तिथे तो ओठ टेकवत होता, कारण ती होती तशीच, एखाद्या प्रेक्षणीय स्थळासारखी, जिथे निसर्गाचं प्रत्येक रूप देखणं होतं. किती बघू आणि किती नाही, किती डोळ्यात साठवू आणि किती शिल्लक ठेवू असं वाटत होतं. तशी होती चंद्रा. आणि तसंच तिच्या जवानीने रसरसलेल्या ताज्या फुलाने डवरलेल्या फांदीचा सुगंध किती घेऊ आणि किती नको असं त्याला झालं होतं. एखाद्या नुकत्याच उमललेल्या मोगऱ्याच्या टपोऱ्या कळीसारखी होती चंद्रा आणि तिचा सुगंध शशीला मोहवत होता, वेडावत होता, धुंद करून टाकत होता. आणि मग तिच्या शरीरातून लक्कन एक वीज चमकून गेली. तो जे काही करतोय ते सगळं हवंहवंसं वाटत होतं, पण कुठेतरी लाजसुद्धा वाटत होती, कारण आता इथे 4 भिंती नव्हत्या, तर होतं मोकळं आकाश. आणि म्हणूनच चंद्राला संकोच वाटत होता. पण शशी आता ऐकत नव्हता. दोघेही विवस्त्र झाले आणि चंद्राला आता कोणीतरी तिच्या शरीरात आणि काळजात हात घालून तिचा प्राण काढून घेते की काय अशा भावना निर्माण झाल्या. खूप गोड वाटत होतं हे सगळं, अगदी हवंहवंसं. सारखे धक्क्यांवर धक्के बसत होते आणि सगळं कधीच संपू नाही असं वाटणारं होतं. आणि आता तो पुन्हा तिच्या सर्वांगभर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात करू लागला आणि मधून मधून चावेसुद्धा घ्यायचा तिच्या मानेवर, पोटावर, खांद्यावर. आणि त्यामुळे तर ती आणखीन शहारत होती. तिने आता पूर्ण डोळे झाकून घेतले होते आणि शशीनं सुद्धा विवस्त्र होत तिच्या अंगावर येऊन स्वतःकडे बघायला लावलं, कारण आता तो तिला ते सुख देणार होता ज्या सुखाची दोघेही इतके दिवस वाट बघत होते आणि ज्याच्यासाठी ती तळमळत होती. शरीर सुख म्हणजे काय असतं हे आज ती अनुभवणार होती आणि शशीसुद्धा तिला तो अनुभव देणार होता आणि या कळीचं तो फूल करणार होता. आता ती हळूहळू उमलत होती, पूर्ण फूल होण्याच्या मार्गात होतीच. त्याच्या स्पर्शानं, चुंबनानं, पुस्करण्यानं चंद्रा खूप पाणीदार झाली होती. तसतसं चंद्राला काय करू आणि काय नको असं व्हायला लागलं. कसली तडप, आतुरता आणि अस्वस्थता वाढत चालली होती तिची. खूप तहान लागल्यासारखं व्हायचं. तिचे कान उगीचच तापत होते, गाल लाजून लाल होत होते, ओठांना आणि घशाला कोरड पडत होती.
आणि खूप खूप आतुरता वाटत होती आणि त्याच्या शरीराला लपेटून एखाद्या वेलीसारखी बसली होती. आणि शशीनं तिला धीर देण्याचा प्रयत्न करतच तिच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तसा चंद्राला फार त्रास झाला. ती मोठ्याने ओरडणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर भरभक्कम हात ठेवला आणि म्हणाला, वेडी कुठली, ओरडू नकोस चंद्रा, काही नाही होणार, मी आहे ना. आणि चंद्रा म्हणाली, मला दुखतंय, मला नको, तू बाजूला हो. शशी म्हणाला, अगं असं होतंच, पहिल्यांदा असं होतं, पुन्हा नाही दुखणार, फक्त शांत पडून राहा. आणि चंद्रानं आता भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं आणि तो पुन्हा प्रयत्न करायला लागला तिच्यात प्रवेश करण्याचा. तिला पुन्हा दुखलं आणि पुन्हा ती त्याच्या शरीराखालून स्वतःचं शरीर बाजूला घेण्याचा प्रयत्न करू लागली. आई ग नाही, नको नको म्हणायची. आता शशीनं सरळ तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि तिला चुंबन करायला सुरुवात केली. आणि ते करतच तो तिच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्नसुद्धा करत होता. आणि शशी तिला समजावत म्हणाला, चंद्रा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, फक्त माझं एकदा ऐक, फक्त एकदाच त्रास होईल, पुन्हा नाही त्रास होणार. तू जर असं करत राहिली तर आपली रात्र वाया जाईल. कधी ना कधी सुरुवात केलीच पाहिजे ना. मी काही राक्षस वाटलो काय तुला? मी तुला त्रास देणार नाही, पण तू जर त्रास करून घेतला तर त्रास होईल. आणि चंद्राला तर आता काय म्हणायचं आहे त्याला ते कळतच नव्हतं. त्रास देणार नाही, त्रास करून घेतला तर त्रास होईल, पण त्याच्यामुळेच त्रास होतोय ना, त्याचं नेहमीचं असलंच बोलणं असतं. असं म्हणून तिने विषय सोडूनच दिला. मग चंद्रा आता गप्पच बसली आणि शशीने शेवटी थोड्या प्रयत्नानंतर तिच्यात प्रवेश केला. चंद्रानं तोंड दाबून धरलं. तिला खूप वेदना होत होत्या आणि त्यानं त्याचा प्रवास सुरू केला आणि वेदना होत होत चंद्राला आता गोड गोड वाटायला लागलं आणि तिनं तिच्या तोंडावरचा हातसुद्धा बाजूला काढला आणि वेदनेची जागा आता गोड मादक उद्गारांनी घ्यायला सुरुवात केली. चंद्रा गालात हसत होती, तिचे डोळेसुद्धा हसत होते आणि किती गोड स्वर्गीय प्रवास होता हे तिला कळलं. सुरुवातीच्या वेदनेनंतर बाकी सगळं पुढे खूप गोड हवंसं वाटणारं होतं आणि शशीने आता त्याचा प्रवास सुरूच ठेवला. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यालाही समाधान वाटत होतं. दोघेही आता स्वर्गीय प्रवास करत होते आणि त्या सुखाच्या हिंदोळ्यावर दोघेही झोका घेत होते. आणि खूप वेळ असं सुरू राहिलं, चुंबन, आलिंगन आणि तो सुखाचा झोका घेत घेत चंद्रा शशीच्या डोळ्यात पाहायची आणि स्वतःचं तन मन धन त्याला मनापासून अर्पण करत होती. मग शेवटी अचानक तोही आतुर झाला तिला त्या अंतिम परमोच्च सुखाची अनुभूती देण्यासाठी. आणि त्याचा वेग वाढला आणि चंद्रानं बेडशीट घट्ट पकडली आणि तिच्या अंगातून गोड गोड कळा निघायला सुरुवात झाली. त्यासोबतच तिच्या तोंडातून मादक उद्गारसुद्धा निघत होते आणि अख्ख्या शरीराची शांती झाली तिच्या. आणि इतक्या आल्हाददायक थंड वातावरणातसुद्धा दोघांची शरीरं घामानं ओथंबून वाहत होती. दोघांच्याही अंगाच्या गंगा झाल्या होत्या. शशीचा टप 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 असा घाम तिच्या अंगावर पडायला सुरुवात झाली आणि चंद्रा खऱ्या अर्थानं आज त्याच्या प्रणयाच्या वर्षावात न्हावून निघाली. मग शशी तिच्या शेजारी पडला, दोघांच्याही अंगावर ब्लँकेट घेतलं आणि तिला आणखीन मिठीत घेऊन तिचं डोकं हातावर घेऊन तिचे केस सावरले आणि कपाळावर किस करून झोपला. शेवटी शशी आणि चंद्राचं मिलन झालंच आणि आता चंद्रासुद्धा थकली होती त्याच्या प्रणयाचा मारा झेलून. तीही लगेच झोपली. पहाटे पहाटेसुद्धा शशीला जाग आली आणि त्याचा प्रणयाचा भर त्याला शांत बसू देईना. दोघेही तारुण्याने रसलेले होते आणि त्यानंसुद्धा पुन्हा तिच्यावर येऊन प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. आता मात्र चंद्राला अजिबात त्रासदायक झाली. उलट तो सांगेल तसं ती करत होती आणि सगळं कसं गोड गोड झालं होतं. आणि पुन्हा एकदा त्यानं तिला पहाटे पहाटे त्या स्वर्गीय सुखाची अनुभूती दिली आणि पुन्हा झोपला आणि तीही झोपली. आता दिवस बराच वर आला होता. चिमण्या उडत होत्या आणि पक्ष्यांच्या किलबिलाटानं दोघांनाही जाग आली. तर पूर्ण उजडलेलं होतं
आणि तिथे त्यांना बघणारं कोणीच नव्हतं. हे नशीब. शशीने आता पटकन कपडे घातले आणि चंद्राला आता उठता येईना. तिचं अंग ठणकत होतं. तरीही कशीबशी उठली आणि दोघेही सगळ्यांचा डोळा चुकवून बेडरूममध्ये पळाले. आणि आधी शशीनं मग चंद्रानं गरम पाण्यानं आंघोळ केली. तिला थोडं बरं वाटायला लागलं आणि नाश्त्याच्या वेळी डायनिंग टेबलवर चंद्राच्या शरीरावर शशीच्या प्रेमाच्या खुणा होत्या. तिच्या मानेवर, गळ्यावर, मनगटावर काळे निळे निशाण होते आणि ते बघून अभिजित म्हणाला, मम्मी हे तुला काय झालं? आता अभिजित शशीला डॅड आणि चंद्राला मम्मी म्हणत होता. आणि त्याच्या अशा विचारण्यानं चंद्रा काहीच न समजून अडाणीपणात म्हणाली, कुठं काय झालं? काहीच नाही. पण तिला आता कळत नव्हतं की हे सगळं शशीमुळे झालं आहे आणि ते सगळ्यांना दिसतंय. आणि त्याचवेळी शशी तिला खून करत सांगत होता की ओठांची जखम लपव, ओठांच्या आड. आणि तो ओठांवर बोट ठेवून तिला इशारा करत होता. आणि गावढळ चंद्राला काही कळेना. तिला वाटायचं तो पुन्हा तिला चुंबनच मागतोय. आणि इतक्या माणसात याला लाज कशी वाटत नाही? लहान मुलं आहे ना इथं, असं ती मनात म्हणत होती. आता शशीचे इशारे वाढत चालले होते आणि त्यांची गंमत रवी शेठ आणि शारदा बघत होते, पण बोलत मात्र काही नव्हते. आणि चंद्रा त्याला मोठ्यानं म्हणाली, काय म्हणतोस तू? मला नाही कळत. काय सारखं इशारा करतो र? आणि अभिजित म्हणाला, मम्मी डॅड तुला तुझ्या ओठांचं निशाण आहे ना, ते लपवायला सांगतात. मला कळलं. आणि ते ऐकलं तसं सगळे हसायला लागले आणि चंद्राला अजून बेडरूममध्ये पळून गेली. आणि शशीनं, गावढळ, मूर्ख, अडाणी, हिला इतकं पण कळत नाही का? असं म्हणून डोक्यावर हात मारला. आणि हिला आता खानाखुनांची भाषा समजवावी लागेल असं मनात म्हणाला.